कोल्हापूर रस्त्यावरील माय हुंदाई शोरूममध्ये घुसून चोरट्यांनी 10 लाखांची चोरी केली आहे. शोरूममधील तगड्या सुरक्षा यंत्रणेला आव्हान देत चोरट्यांनी भिंतीवरून आत प्रवेश केला. कटर स्क्रूड्रायव्हरने उचकटून तिजोरीच पळवून नेली. मध्यरात्री 2:59 ही चोरी झाली. यावेळी चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोवर चोरट्यांनी तिजोरी कटरने कापून रक्कम घेऊन पलायन केले. परिसरातील सीसीटीव्हीत 5 चोरटे कैद झाले असून शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. शोरूममधील कर्मचारी संतोष रघुनाथ कोळी वय वर्ष 37 राहणार पद्माळी तालुका मिरज यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर रस्त्यावर अंकली हद्दीत माय हुंदाई याचं शोरूम आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत शोरूम सुरू असते. शहरात येणारा हा प्रमुख रस्ता असल्याने 24 तास वर्दळ असते. बुधवारी नेहमीप्रमाणे शोरूम बंद करण्यात आलं होतं. मध्यरात्री 2च्या सुमारास चोरट्यांनी शोरूमच्या मागील बाजूने प्रवेश केला. शोरूमच्या भिंतीवर चढून पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून काही चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर मुख्य दरवाजा उघडण्यात येऊन आणखीन 2 चोरटे आत आले. जिन्याखाली असलेल्या कॅशियर कक्षाजवळ चोरटे आले. तेथील मुख्य दरवाजा न उचकटता काच अलगदपणे काढली. कॅश काउंटरवरून कक्षात प्रवेश करत तेथील गोदरेज कंपनीची तिजोरी उचलण्याचा प्रयत्न केला. 3 चोरट्यांनी ही तिजोरी उचलून बाहेर आणली. त्यावेळी सुरक्षा रक्षकांना शंका आली. त्यांनी तपासणी करण्यास सुरुवात केल्यानंतर एका चोरट्याने सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली. आतील बाजूस असणाऱ्या शेतात चोरटे तिजोरी घेऊन गेले. तेथेच कटरने कट करून तिजोरीतील 9,532 रुपयांच्या सोन्याच्या नथ, 9,59,451 रुपयांची रोकड असा 10 लाखांचा ऐवज चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तेवढ्यात चोरट्यांनी धूम ठोकली होती. पोलीस उपअधीक्षक प्रणिल हिल्डा, ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं. श्वान पथकाच्या सहाय्यानं चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.